सकाळी नाश्त्याचा कार्यक्रम असो किंवा मुलगी बघण्याचा कार्यक्रम, गरमागरम वाफाळते कांदे पोहे तर आलेच. तर आज आपण नाश्ता सेंटरपेक्षा मस्त मऊ लुसलुशीत बटाटा पोहा कसा बनवायचा ते बघणार आहोत. तर आज आपण बरोबर 10 प्लेट कांदे पोहे बनवण्यासाठी कसं प्रमाण घ्यायचं, मस्त मऊ लुसलुशीत अगदी दिवसभर मौसूत राहणारे कांदे पोहे बनवण्यासाठी कोणत्या टिप्स वापरायचं, हे सगळं या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे. म्हणून व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत नक्की बघा. सगळ्यांना एक निवेदन आहे, तुम्हाला जर माझ्या रेसिपीज बघायला आवडत असतील तर कुकिंग तिकीट मराठी चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बाजूची बेल घंटा नक्की क्लिक करा. रेसिपीला सुरुवात करूया. आपले बरेचसे व्हिडिओ बघणारे मंडळी बॅचलर आहेत किंवा नवीन स्वयंपाक करायला शिकत आहेत, तर त्यांच्यासाठी मी इथे कपाचं आणि ग्रामचं प्रमाण सुद्धा दिलेलं आहे. म्हणजे तुम्हाला न चुकता पहिल्यांदा जरी बनवत असाल तर न चुकता तुम्हाला ह्या प्रमाणात 10 प्लेट कांदे पोहे तयार करता येतील. इथे आपण बरोबर अर्धा किलो किंवा 500 ग्राम प्रमाणात जाड कांदे पोह्यांचे पोहे घेतलेले आहेत.